तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला जबाबदारी सोपवली आणि ती पार पाडल्याची प्रतिक्रिया उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेली आहे। तसंच फडणवीसांनी 16% आरक्षण दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला संघर्ष आज अखेर एका ऐतिहासिक वळणावर पोहोचला असून महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधवांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे आणि आंदोलनाला मिळालेल्या प्रचंड जनसमर्थनामुळे सरकारला अखेर झुकावं लागलं। त्यामुळे समाजाची सर्वात मोठी मागणी मान्य झाल्याचं समाधान आणि विजयाची गोडी संपूर्ण राज्यभर अनुभवायला मिळत आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील, मराठ्यांचा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं उपोषण केवळ यशस्वीच ठरलं अशातला भाग नाही, तर आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या संघर्षाला योग्य न्याय मिळाल्याची भावना सुद्धा आहे। कारण सरकारनं 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत। त्यासाठी औपचारिक शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा मार्गच मोकळा झालेला आहे। या निर्णयामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा मोठा टप्पा गाठण्यात आला आहे, ज्याला मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं मान्यता दिल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि हाच निर्णय संपूर्ण मराठा समाजाच्या लढ्यातील पहिला ऐतिहासिक विजय ठरतो आहे। या निकालाचे पडसाद गावागावात उमटले असून गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्याच्या फडफडाटात मराठा बांधव आनंद साजरा करताना दिसत आहे। आज प्रत्येक गावात पेढे वाटले जात आहे, घरोघरी दिवाळी साजरी केली जात आहे। लोकांच्या मनात अशी भावना आहे की आजचा दिवस हा इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे, कारण सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे मराठा समाजाच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे। उपोषणाच्या ठिकाणी उसळलेली गर्दी, आझाद मैदानावर दणानून निघालेल्या घोषणा, सरकार झुकलं मराठे जिंकले, या सर्वच घडामोडी एकाच गोष्टीचं प्रतीक आहेत की समाजाच्या दीर्घकाळच्या संघर्षाला अखेर योग्य यश मिळालं आहे। मनोज जरांगे पाटील यांना मराठ्यांचा वाघ म्हणून गौरवण्यात येतं आणि त्यांच्या ठाम जिद्दी आणि अहोरात्र चाललेल्या संघर्षामुळेच हा मार्ग खुला झाला आहे। त्यामुळे आज हजारो आंदोलनकर्त्यांना आपला लढा व्यर्थ गेला नाही हे पटून आलं आहे। राजधानी मुंबईत सणासारखा उत्सव साजरा होत आहे, कारण हा फक्त विजय नसून एका समाजाच्या आत्मसन्मानाचा क्षण आहे। या यशामागे सरकारसोबत झालेल्या सलग 10 ते 12 बैठकींचं मोल आहे, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांचा सहभाग होता। तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याही पातळीवर चर्चा झाल्यामुळे या सर्व प्रयत्नांना यश आलं आणि अखेर समाधानकारक तोडगा निघाला। पहिल्या टप्प्यात हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीला हिरवा कंदील देण्यात आला आहे। दुसऱ्या टप्प्यात सातारा संस्थान गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी कायदेशीर गोष्टींची तपासणी सुद्धा सुरू झालेली आहे। ही प्रक्रिया पुढच्या 15 दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते। तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार असून सरकारनं सप्टेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी दाखवली आहे, ज्यामुळे हजारो आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळणार आहे। चौथ्या निर्णयानुसार आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत केली जाणार असून आतापर्यंत 15 कोटी रुपये वितरित झाले आहेत आणि उर्वरित कुटुंबांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे। त्याचबरोबर त्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे। शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदांवर त्यांच्या नेमणुका होणार आहेत, ही मागणी सुद्धा मान्य झालेली आहे। त्यामुळे कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। पाचवा निर्णय नोंदी आणि रेकॉर्डबद्दल आहे, ज्याच्या अंतर्गत ग्रामपंचायतींना तब्बल 58 लाख नोंदी उपलब्ध करून दिल्या जातील। व्हॅलिडेशन तपासणीसाठी आवश्यक कागदपत्र शासनाकडून दिली जातील। कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रियेतल्या त्रुटींवर उपाय केले जातील आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि प्रवेशासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे। या सर्व निर्णयांमुळे आझाद मैदानावर जल्लोषाचा माहोल रंगून गेला आहे। हलगी, ढोल, फटाक्यांच्या आवाजाने वातावरण भारावून गेलं आहे। आंदोलनकर्ते नाचत आहेत, घोषणा देत आहेत आणि जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थळीच मोठ्या आवाजात घोषणा दिली, आपण जिंकलो, ज्यावर हजारो लोकांचा जल्लोष झाला। आनंदाश्रूंनी डोळे भरून आले आणि एक ऐतिहासिक क्षण पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील असा बनून गेला। सरकारनं मान्यता दिलेल्या मागण्यांचा मसुदा थेट आंदोलन स्थळी आणण्यात आला।
राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मंत्री आझाद मैदानावर पोहोचून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते। या चर्चेनंतर विजय निश्चित झाल्याचं अधिकृतरित्या घोषित करण्यात आलं। GR निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची तयारी सुद्धा जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात समाधान आणि आनंदाचे अश्रू दिसायला लागले। आज संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी उत्सव साजरे केले जात आहेत, घराघरात पेढे वाटले जात आहेत, भगवे झेंडे फडकत आहेत। सोशल मीडियावर मराठा बांधवांचा विजय अशा संदेशांचा वर्षाव होत आहे आणि लोकांना जाणवत आहे की हा दिवस केवळ समाजाच्या विजयाचा नाही तर त्यांच्या संघर्षाच्या सन्मानाचा आहे। जरी कुणबी प्रमाणपत्र कोणाला मिळणार या संदर्भात स्पष्टता देताना सरकारनं सांगितलं आहे की सर्वांना सरसकट प्रमाणपत्र दिलं जाणार नाही आणि गावातील नातेसंबंध तसेच कुटुंबियांच्या नोंदी तपासून प्रक्रिया पूर्ण केली जाईल। तरीही या निर्णयामुळे समाजात विश्वास आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे। यासाठी स्वतंत्र समिती काम करेल आणि मराठा व कुणबी एकच असल्याच्या मागणीवर नंतर निर्णय घेण्यात येईल, कारण ही जी प्रक्रिया आहे ही अत्यंत गुंतागुंतीची आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांचा अवधी दिला आहे। या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की मराठ्यांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे। आज समाजाचं दीर्घकाळाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे। लोकांनी घोषणांचा गजर करत आपला आनंद व्यक्त केला। गावोगाव मराठा बांधव एकत्र जमून जल्लोष करत आहेत आणि मुंबईच्या आझाद मैदानावर घडलेला हा ऐतिहासिक क्षण पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। आजचा दिवस मराठा समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार असून हा विजय केवळ मागण्यांची पूर्तता नाही तर समाजाच्या आत्मसन्मानाची पुनर्स्थापना आहे आणि आता पुढचं पाऊल म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सरकारनं दिलेल्या वचनांची पूर्ण पूर्तता करणे हे असेल। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल। मित्रांनो, मराठा आरक्षणाबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला सगळ्यांना समजली असेल। सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।